मला येत असतील तरी चारही मुलं एका विचाराची नाहीत. आम्ही तर जगाचा विचार करतोय, जगाचा विचार करतोय. आता हे पडणारं पाणी जे आहे ते पडणारं पाणी जर एखाद्या वेळेला तापलेल्या लोखंडावर जर पडलं, बरं का, तापलेल्या लोखंडावर जर पडलं पाण्याचा थेंब, नाव पण नाही शिल्लक राहत ना त्याचा, राहतंय. पाण्याचा थेंब जर तापलेल्या लोखंडावर पडलं तर नावही शिल्लक राहत नाही. बरं का, व्यवस्थित आहे का? तेच पाण्याचा थेंब तोच जर आळूच्या पानावर पडला तर, कमलाच्या पानावर पडला, कमलाच्या फुलावर पडला तर मोत्यासारखा चमकून दिसतो, मोत्यासारखा चमकून दिसतो की नाही? पण तोच पाण्याचा थेंब जर समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात पडला तर त्याचा मोतीच होतो, हे मात्र निश्चित आहे. पाण्याचा थेंब एकच आहे, पाण्याचा थेंब एकच आहे. ज्याला संग झाला त्या वस्तू वेगवेगळ्या आहेत. काय लोखंडावर जर तापलेल्या लोखंडावर तर नाव पण शिल्लक राहत नाही. प्रवचन श्रवण करायला काय एकाच विचाराची माणसं असतात का? कीर्तन श्रवण करायला काय एकाच विचाराची माणसं असतात का? काही तमोगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत, काही सत्वगुणी आहेत. पुन्हा एकदा ऐका हा, तमोगुणी माणसाने कितीही जरी ऐकलं तरी नाव पण शिल्लक राहत नाही. काय तमोगुणी माणसाने किती पाणी होता, हे रे माझ्या मागल्या, इकडून घ्यायचं इकडून सोडून द्यायचं, ते काय सगळंच ऐकत असतंय का? ते सांगायचं धंद आहेत त्यांचं. काय विचार येईल सांगू शकत नाही त्याच्याकडे. बदलच करायचा नाही ना स्वतःमध्ये परिवर्तनच करायचं नाही ना, मग काहीही कुठलाही विचार येणार मनामध्ये. तमोगुणी ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडावर जर पाण्याचा थेंब पडला तर नावही शिल्लक राहत नाही, तशी अवस्था तमोगुणी माणसाची आहे, नाव पण शिल्लक राहत नाही. अंतरे गावामध्ये साधारणतः किती घर आहेत बरं अंदाजे? 35 घरं म्हटल्यानंतर जवळजवळ 200-300 माणसं असतील, 100-200 माणसं असतील, लहान मुलं वगैरे सगळ्या महिला वगैरे पकडून 200-100 माणसं आपण पकडू. 300, अरे बापरे, 300 माणसं म्हणजे लोकसंख्या ही तुम्हाला माहिती आहे साधारणतः. त्या 300 माणसांपैकी कमीत कमी 10 माणसं तरी रावण नावाचे असतील. नाही, एक पण नाही. मंथरा नावाच्या 4 बाई तरी, काही 2 बाया तरी काही नावाच्या नाहीत. आपला विषय आहे नाव पण शिल्लक राहत नाही. काय नावही शिल्लक राहत नाही. नातेवाईकांमध्ये पण नाही आपल्या कोणी रावण नावाचा मामा आहे का? कोणी आपल्या नात्यात पण कोणी नाहीये. नाव पण शिल्लक राहत नाही. तमोगुणी माणूस. बघा, आपली गतीच त्याच्यावर अवलंबून आहे दादा. गुणावर गती अवलंबून आहे. आपण कसे वागतोय, जगतोय, काय करतोय, जगणं वागणं याच्यावर आपली गती अवलंबून आहे. याच्यावर आपला मरणोत्तरचा प्रवास अवलंबून आहे. या प्रवासामध्ये प्रवास करत असताना तुमच्या हाताला कोणीही पकडेल, तुम्हाला पकडून नेतील, तुम्हाला उचलून नेतील, तुम्हाला खांद्यावर नेतील, तुम्हाला कड्यावर नेतील. बरं का, इथे प्रवास करताना आपले अनेक सांगाती आहेत, अनेक जोडीदार आहेत. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये एकट्यालाच जावं लागणार आहे. कितीही जीवाभावाचा मित्र असला तरी नाही, जीवाला जीव देणारा जरी असला तरी नाही, आणि कितीही जीवापार प्रेम करणारी किंवा करणारा असला तरीही नाही. तो प्रवास एकट्याने करायचा. फक्त त्या प्रवासामध्ये आपल्या बरोबर असणार आपली कर्म आणि आपण केलेला धर्म. बरं का, तमोगुणी झालं. बोलावं तेवढं थोडं आहे तिकडे. म्हणा सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. बरं का, आणि तमोगुणी माणूस कोणाचं ऐकत नसतो, तो उलट बोलतो. बाई जर कधी शिकवायला लागली तर तिला काय बोलतो माहितीये का? तुला मी आणले का? समजतंय ना? तुझं मी ऐकायचं. मुलगा जर कधी वडिलांना सांगायला लागला, बाबा अतिसेवन व्यसनाचं बरं नाही, अतिव्यसन बरं नाही. अरे दादा, तू माझा मुलगा आहे, मी नाही तुझा, मी तुझा बाप आहे, एवढं लक्षात ठेव.
तिथे वेगळा पण काही शब्द वापरत असेल तो त्याचं त्याला काय असेल ते. पण महत्वाचा विषय काय आहे, तमोगुणी माणूस आहे ना मान्य करायला मागत नाही. मला सांगा, रावणाला सगळ्यात जास्त जर कोणी समजवलं असेल, सगळ्यात जास्त जर कोणी समजवलं असेल तर त्याच्या पत्नीने, मंदोदरीने. मंद उदरी नाव आहे तिचं, मंद उदरी, आणि पतिव्रतेमध्ये नाव आहे तिचं, पतिव्रतेमध्ये नाव आहे. सगळ्यात जास्त जर कोणी समजवलं असेल तर मंदोदरीने. कारण कुठल्याच महिलेला असं वाटत नाही की माझा घर, माझा संसार बर्बाद व्हावा. तुमची जशी परिस्थिती असेल तशी त्या परिस्थितीत ती महिला राहते तुमच्या घरामध्ये, तुमच्या संसारामध्ये. पण घराला घरपणच देण्याचं काम ती करत असते. घराला घरपण देण्याचं काम ती करत असते. मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करण्याचं काम करत असते. भले बाप एखाद्या वेळी व्यसनाधीन झाला असेल, पण माझा मुलगा व्यसनी होऊ नये म्हणून ती प्रयत्न करत असते, म्हणून ती मार्गदर्शन करत असते. आणि म्हणून प्रत्येक वेळेला समजवायच्या माता, प्रत्येक वेळेला समजवायच्या. एकदा तर काय झालं, बोलता 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 मंदोदरी माता म्हणतायत रावणाला, तसं तर समजत नाही पण थोडी तरी जनाची नाही पण मनाची तरी. म्हणून मग काय सांगितलं का, हो तुम्ही एवढे सामर्थ्यवान आहात, एवढं बळ आहे तुमच्याकडे, एवढं बळ आहे तुमच्याकडे की तुम्ही कोणत्या वेळेला कोणाच्याही रूपामध्ये कुठेही जाऊ शकता. हे साधनेचं बळ असतंय बरं का, हे साधनेचं बळ असतंय. आणि तुम्ही जी साधना करताना त्याची प्राप्ती, त्याचं बळ तुम्हाला मिळतंयच मिळतंय, मिळतंयच मिळतंय. फक्त ते वापरायचं कुठं, कसं वापरायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे. देव सांगणार नाही तुम्हाला, देव सांगणार नाही. तो सांगायचा अधिकार संतांचा आहे. पण संत आणि याचा काही विषयच नाही. रावण आणि संत संबंधच नाही, संबंधच नाही. आणि मग तुम्ही कोणत्याही वेळेला कोणत्याही रूपामध्ये जर कुठेही जाऊ शकत होते आणि एवढं सामर्थ्य जर तुमच्यात आहे, तर सीतामाईकडे जाताना तुम्ही साधूच्याच रूपात का गेले बरं? रामाच्या रूपात पण जाऊ शकले असते ना. सेम टू सेम रामाच्या रूपात जाऊन तुम्ही सीतेला घेऊन येऊ शकले असते. एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. मग तुम्ही साधूच्याच रूपात का गेले? रावण म्हणतो, मंदोदरी मला काही कळत नाही असं तुला वाटतंय काय ग? तेव्हा मंदोदरी माता मनातल्या मनात बोलतात, मलाच नाही काही, तसं तर सगळ्याच महिलांना वाटतंय का आमच्या तर ह्यांना ना काही. तुम्ही पण बोलल्या का काय आता पटकन मनातल्या मनात, कळतच नाही म्हणून? काय प्रत्येक महिलेची तक्रार आहे ती, प्रत्येक महिलेची तक्रार आहे. तुमची बाईक आहे ना माझी बाईक आहे, प्रत्येक बाईची तक्रार एकच, आमच्या ह्यांना तर ना काही कळतच नाही. आणि ह्यांची पण प्रत्येकाची तक्रार तीच आहे, आमच्या हिला तर ना अक्कल नाही. असे म्हणाले का काय तुम्ही? असं नाही ना, डोकं नाही बाबा, डोकं नाही, असं नाही का. पण स्वाभिमान एकच गोष्टीचा आहे, त्याला जरी कळत नसेल आणि हिला जरी डोकं नसेल तरी शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाचा आधार म्हणून जगतात. याला भारताची संस्कृती म्हणतात, याला हिंदुस्थानची संस्कृती म्हणतात. काय शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाचा आधार देतात, एकमेकाला आधार देतात. आणि तिथे रावण म्हणतोय, मंदोदरी तुला काय वाटलं मला कळत नाही का? अगं साधूच्या वेश धारण करण्याच्या आधी मी रामाच्याच वेशामध्ये जायचा विचार केला. पण रामाचं वेश धारण करण्याच्या आधी नुसता विचार फक्त माझ्या मनामध्ये आला, विचार फक्त माझ्या मनामध्ये आला की रामाच्या वेशामध्ये आपण जावं. नुसता विचार मनात आला, सगळ्या जगातल्या महिला मला आई आणि बहिणीच दिसायला लागल्या. म्हणून मी साधूच्या रूपात गेलो, रामाच्या रूपात नाही गेलो. जर रामाच्या रूपात गेलो असतो तर दर्शन घेऊन बाजूला झालो असतो. आणायची वृत्ती, दुर्बुद्धी मला सुचली नसती. काय तिथे सद्बुद्धी सुचली असती, दर्शन घेऊन बाजूला व्हावं. मंदोदरीने समजवण्याचा प्रयत्न केला रावणाला. रावणाला स्वतःच्या मुलाने भर सभेमध्ये समजवण्याचा प्रयत्न केला. सांगितलं, बाबा एक वानर आला तर ही अवस्था करून ठेवली. कोण? हनुमंत. हनुमंतराया. एक वानर आला तर ही अवस्था करून ठेवली. त्याचा देव आला तर काय अवस्था होईल जरा विचार करा. माझ्या बळावर संशय घेतो म्हणून भर सभेत रावणाने रावणाच्या पोराला ठार मारलेलं आहे. आपलं चाललंय तमोगुणावरच बरं का. आता तिन्ही गुण जर पाहायला गेलो तो बराच वेळ होईल. आपण पुढे पुढे सरकूया, पुढे पुढे जाऊ बरं का. अनेकांनी समजवण्याचा प्रयत्न केला, भावाने समजवण्याचा प्रयत्न केला, त्याला बाजूला काढलं बरं का. असो,
तमोगुणी माणूस कोणाचं ऐकत नाही, हा विषय महत्वाचा आहे. ऐकलं पाहिजे. जर आपल्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर. कधी जर एखादा लहान मुलगा येऊन आपल्याला सांगत असतो, हिताचं असतंय, चांगलं असतंय. कधीतरी लहान भाऊ आपल्याला उपदेश करत असतो, चांगलं असतंय, हिताचं असतंय, ऐकलं पाहिजे. कधीतरी मोठा भाऊ आपल्याला उपदेश करत असतो, ऐकलं पाहिजे. बरं का? चांगलं असेल तर चांगलं आपण ऐकलं पाहिजे. आपल्या हिताचा जर उपदेश असेल, आपल्या हिताचं जर काही असेल तर 100% त्याचा विचार आपण केलाच पाहिजे. आता रजोगुणी जो आहे तो कसा आहे माहितीये का? आलूच्या पानावर पडलेला थेंब म्हणजे चमकून दिसतो. बरं का? माणसाला मिरवणं आवडतंय का मुरवणं आवडतंय? परमार्थात, आध्यात्मिक क्षेत्रात, अजून कुठे पण माणूस मिरवायला जास्त प्रयत्न करतोय मिरवायचा का मुरवायचा जास्त प्रयत्न करतोय? मिरवलेलं बरं का मुरवलेलं बरं? तसं चमकून जो दिसतो की नाही तो फक्त मिरवण्यासाठी करत असतो. त्याचा भ्रम असतो, मी परमार्थिक आहे, मी परमार्थ करतो, मी देव कार्य करतोय, पण बाकीच्या गोष्टी पण सगळ्या चालू असतात त्याच्या. रजोगुणी. तमोगुणीला तर अधोगतीच सांगितलेली आहे. तमोगुण्याला अधोगती सांगितलेले. तमोगुणे अधोगती, रजोगुणे पुनरावृत्ती. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. येणं जाणं असतंय त्यांचं चालू, येणं जाणं चालू असतंय. रजोगुणी ग्रंथ पण काढेल, तो वाचेल, नामस्मरण करेल, माळ हातात घेऊन, स्मरणिका हातात घेऊन नामस्मरण करेल, पण एकदा ग्रंथ बाजूला सरकवला का परत माझा येर माझ्या, आपला हाय ते आहे. काय देवीची पूजा करण्यामध्ये कधी काही कमी पडत नाही ती बाई, पण सासूला वेळेवर चहा मिळत नाही त्याचं काय? सासऱ्याला वेळेवर भाकर मिळत नाही त्याचं काय? पूजा करते, भक्ती करते, हा भ्रम आहे. पूजा करतोय, भक्ती करतोय, देव कार्य करतोय, हा भ्रम आहे. बरं का? आणि म्हणून तुकोबांना जी अपेक्षित आहे ती परमार्थ, ती भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे. मला सांगा, भुकेलेल्याला जर तुम्ही अन्न दिलं तर तुम्हाला पुण्य मिळेल का? ज्याचं पोट भरलंय त्याला अन्न दिलं तर तुम्हाला पुण्य मिळेल? सगळं जाऊ द्या, चला अगदी साधं उदाहरण सांगतो. तुम्ही एखाद्याला वस्त्र दान दिलं, दान म्हणण्यापेक्षा समजा आपण आपल्या घरी एखादा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अनेकांना कपडे घेतो, साड्या वगैरे घेतो. ज्या महिलेला आपण साडी देतो ना, त्या महिलेने 2 महिन्यात का 4 महिन्यात पण तिच्या अंगावर ती साडी आपण बघितली की आपल्याला समाधान वाटतंय. खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे की नाही? ज्या माणसाला आपण कपडे घेतोय माऊली, ते कपडे जर त्याच्या अंगावर 2 महिन्यात का 4 महिन्यात पण आपल्याला पाहायला मिळाले तर आपल्याला समाधान वाटतंय. अरे कपडे दिले, सरकार माणसाने वापरले, काय शिवले, घालतोय बिचारा. पण तुमच्या समोर जर त्या बाईने एखाद्या टपवाल्याला जर ती साडी न घालताच द्यायला घेतली तर, तुमच्या समोर तुम्ही दिलेले कपडे जर समजा त्या माणसाने एखाद्या दुसऱ्या माणसाला असेच द्यायला घेतले तर न वापरता, न घालता चांगलं वाटेल? चांगलं वाटेल? मग दान करण्यामध्ये सुद्धा आम्ही आमच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. पुराणातला अभ्यास जरा कमी करा, बरं का? जर आपला डोका चालवायचा आहे ना, तुकोबांना अभिप्रेत असलेला परमार्थ जर करायचा आहे ना, तर तुम्ही अशा माणसाला वस्त्र दान द्या की ते वस्त्र तुम्ही दिल्यानंतर तो कपड्याच्या दुकानात नाही घेऊन गेला पाहिजे. परवा मी एका कपड्याच्या दुकानात गेलो, माझ्या मित्राचं दुकान आहे तिथे. गेल्याबरोबर त्याला सांगितलं, म्हटलं दादा 2-3 मस्त असे सफेद कपडे दे रे मला, 2-3 हे होतील. आता पावसाळ्यामध्ये हे काय, उन्हाळ्यात पण तीच परिस्थिती ना, पावसाळ्यात पण तीच परिस्थिती नाही का? एकच दिवस फक्त कपडे वापरायचे, दुसऱ्या दिवशी ते लगेच त्या दिवशी धुवायला द्यायचे. आणि सुकत नाही ना, बरं का? पावसाळ्यात सुकत नाही ना मामा, नाही का? मामाला पण माहिती असेल. आता जाऊया, जाणं येणं होतंय म्हटल्यानंतर एकदा भिजला की 2 दिवस तरी त्याला ते ठेवावंच लागतंय. त्याला सांगितलं 2-3 असे व्यवस्थित कुर्ते होतील असे मला दे या. त्याने एवढा मोठा दस्ता काढला, महाराज यातले काय लागतील ते घेऊन जा, काय द्यायचे ते द्या. एवढा उदार झाला तू, एवढा उदार झाला. महाराज यातले काय घ्यायचे तुम्हाला, ते जे लागतील ते घ्या आणि काय द्यायचं ते द्या. त्याला विचारलं, दादा
एवढा उदार कधीपासून झाला तू? तेव्हा त्याने सांगितलं की हे काही विकत आणलेले नाहीत. एका भटजी काकाने आणून इथे ठेवलेत आणि त्यांनी सांगितले जे काही येतील ते मला दे. कोणाला दान करताय तुम्ही? खरोखर आता एखादा जर पावसामध्ये भिजत असेल त्याला छत्री दिली तर तुम्हाला पुण्य लाभेल. 15 छत्र्यांचा दस्ता घेऊन आला होता एक जण. 15 छत्र्यांचा दस्ता त्या दुकानदाराकडे, या ठेवा आणि जे येतील ते द्या. खरोखर ज्याच्या पायाला चप्पल नाही ना, जो अनवाणी चाललेला आहे ना, नवीन नाही तुमच्या पायातले द्या. नवीन दिल्याचा आनंद त्याला होईल आणि तुम्हाला सुद्धा पुण्य लाभेल. नवीन दिल्याचं पुण्य लाभेल तुम्हाला. पण आम्ही पक्की पुराण वाचलेली माणसं ना, नाही का? भुकेलेला अन्न द्या हे नाही सांगितले, तहानलेल्या पाणी पाजा हे नाही सांगितले. बरंच काही आहे बोलण्यासारखं. फक्त आम्ही तुकोबांच्या बुद्धीने चाललो तर आम्हाला कळेल परमार्थ कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात. अरे रोज गाथा वाचणाऱ्यांना सुद्धा अजून माथ्यात गेली नाही. गाथा रोज वाचतात, गाथा रोज वाचतात, पण अजून गुलामच अजून. म्हणून कळलं पाहिजे आम्हाला. आणि एक विचार लक्षात ठेवा, जे संतांचा आदर करतात ना त्यांचा आदर आम्ही करणार 100%. जे तुकोबांचा आदर करतात ना, जे मौलींचा आदर करतात ना, जे शांतीब्रह्मनाथ महाराजांचा आदर करतात ना, जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाईंचा जे आदर करतात ना त्यांचा आदर आम्ही करणार. पण त्यांचा, संतांचा अनादर करणाऱ्याच्या पाया काय थोबाडाकडे पण बघणार नाहीत आम्ही. तोंड पण पाहणार नाहीत त्यांचा आम्ही. काय गरज आहे? आणि म्हणून परमार्थ करायचा असेल तर नुसतं चमकण्याचा नुसता विचार करू नका, नुसतं मिरवण्याचा विचार करू नका, जरा मुरवायचा पण विचार करा. बघा त्या पद्धतीने जगता येतंय का, वागता येतंय का. परमार्थ करत असताना अजून आम्हाला जातीभेद स्पर्श करतोय, वर्णभेद स्पर्श करतोय, पंथभेद स्पर्श करतोय. बरं का? परमार्थ करत असताना जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. हा परमार्थाचं सूत्र आहे. काय सूत्र आहे परमार्थाचं? जे जे दिशे भूत ते ते माणीचे भगवंत. प्रत्येक ठिकाणी आम्हाला देव दिसला पाहिजे, देव कळाला पाहिजे. ज्या वेळेला आमच्या अंतःकरणातले हे वेगवेगळ्या प्रकारचे भेद नष्ट होतील ना तेव्हा सर्वत्र देवाची प्रचिती आणि प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. सर्वत्र येणार, प्रचिती येणार, प्रत्यय येणार. पण त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? ते चमकून दिसला नाही पाहिजे. रजोगुणी माणसाची अवस्था आहे. काय सांगितलंय? पुनरावृत्ती, रजोगुणी पुनरावृत्ती. तुम्हाला कोणी सोडवू शकत नाही. मुक्ती मोक्ष विषयच नाही तिथे. परत जाणं, परत येणं, परत जाणं, परत येणं. एका एका योनी कोटी कोटी फेरा म्हटलेला आहे. कोटी कोटी फेरा. बरं का? परमार्थ जर करायचा असेल ना तर शिंपल्यात पडलेल्या त्या पावसाप्रमाणे, अर्थात पाण्याच्या थेंबाप्रमाणे माणसाने कार्य केलं पाहिजे. मोतीच झाला पाहिजे. बरं का? दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. देवाला जर शरण जायचं आहे आणि ह्या मायेच्या जाळातून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे, ह्या मायारूपी भवसागरामध्ये जर तरुण जायचंय, पार करायचं आहे, तर त्यासाठी सर्वप्रथम आम्ही काय केलं पाहिजे? सत्वगुणाचा विचार केला पाहिजे. सत्वगुणाचा विचार केला पाहिजे. सत्वगुणे भगवत भक्ती म्हटलेलं आहे. सत्वगुणे भगवत भक्ती म्हटलेलं आहे. तमोगुणाने अधोगती, रजोगुणाने पुनरावृत्ती, सत्वगुणाने भगवत भक्ती. आणि म्हणून सत्वगुण जो आहे ना तो कोणाच्या जोडीला आम्ही बसतोय त्याच्यावर अवलंबून आहे. कुठल्या जागेवर आम्ही बसतोय त्याच्यावर अवलंबून आहे. कोणाचे विचार आम्ही ऐकतोय त्याच्यावर सत्वगुण अवलंबून आहे. बरं का?